गोष्ट आहे 2011 ची। लोकांजवळ काही जिओचा फ्री डाटा किंवा आत्तासारखे अँड्रॉइड फोन नव्हते। इंस्टाग्राम नुकतंच जन्मून नवनवं रांगायला लागलं होतं आणि अशा काळात आंदोलन म्हणजे ओरिजिनल आंदोलन। तेव्हा आंदोलन म्हणजे खरंच आंदोलन असायचे, कारण आज जे लोक ट्विटरवर इंस्टाग्रामवर बोंबलतात ते रस्त्यावर जाऊन उभे राहायचे। पण सध्याला 2 पोस्ट सोडल्या, स्टोऱ्या सोडल्या की आंदोलन झालं। अशा काळात अण्णा हजारेच्या एका इशाऱ्यावर लाखो लोक रस्त्यावर उतरलेले होते। लाखो मधले त्यांच्या बाजूच्याच गादीवर बसणारे काही नंतर सत्ताच्या गादीवर बसले आणि आपल्या नव्वदीत अण्णा थेट राजीनाम्याच्या या रस्साखेचीत उतरले। नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। एकेकाळी संपूर्ण देशाला रस्त्यावर उतरायला भाग पाडणारे अण्णा हजारे आज 90 वर्षाचे झाले, पण त्यांच्या मनगटातला जोर आणि आवाजातली धार तसूभरही कमी झाली नाही। भ्रष्टाचाराविरोधातील त्यांच्या लढ्याने एकेकाळी देश ढवळून निघाला होता। आज पुन्हा त्यांनी 2 मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आपली चळवळ नव्या जोमाने सुरू केली आहे। 2011 साली ज्या लोकपाल आंदोलनाने देशाला नव्या राजकीय जाणीवेची ओळख करून दिली, त्याच अण्णांनी आज पुन्हा भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकलेल्या मंत्र्यांना जाब विचारला आहे। त्यावेळी त्यांनी दिल्लीच्या रामलीला मैदानावर ठिय्या मांडला, उपोषण केली आणि संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहिला। त्या आंदोलनामुळे लोकपाल कायदा आला, पण त्यानंतर राजकारणाने त्यालाही पाणी घातलं। एकेकाळी अण्णाचे शिष्य म्हणवले गेलेले अनेक नेते सत्तेत गेले आणि स्वतः भ्रष्टाचारात अडकले। आज अण्णा पुन्हा त्या मूळ प्रश्नावर आलेत, राजकारणातील अपवित्रता। यावेळी त्यांचे लक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे। मुंडे यांचा सहकारी वाल्मिक कराड याच्या अटकेमुळे सत्ताधाऱ्यांना हादरा बसला आहे। ही केस फक्त भ्रष्टाचाराची नाही, तर अपहरण आणि खुनाच्या सावटाखाली देखील आहे। आता प्रश्न असा आहे की यातील नेत्यांची जबाबदारी किती? अण्णा यांच्या मतानुसार नैतिकतेच्या निकषांवर हे दोन्ही मंत्री पदावर राहण्यास अपात्र आहेत आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। पण सरकार या मागणीला गांभीर्याने घेईल का, की नेहमीप्रमाणेच न्यायालयीन चौकशी चालू आहे असं म्हणून वेळ मारून नेईल? अण्णाच्या मागण्यांना प्रतिसाद देणारा समाज अजूनही तेवढाच जागरूक आहे का? कारण 2011 मध्ये लोक रस्त्यावर उतरले, पण आज समाज माध्यमांवर 2 पोस्ट लिहून समाधान मानतायत। लोकशाहीच्या या नव्या पद्धतीमुळे राजकीय नेत्यांना दिलासा मिळतो आणि अण्णासारख्या आंदोलनकर्त्यांना मात्र धक्का। अण्णाच्या मागण्यांमध्ये नेहमीच स्पष्टता असते, ते कोणत्याही पक्षाच्या बाजूने बोलत नाहीत। लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी जनतेची फसवणूक करत असतील तर त्यांना राजीनामा द्यायलाच हवा। पण या देशात नैतिकतेच्या कसोट्यात केव्हाच नामशेष झाल्या आहेत। चौकशी सुरू आहे, आम्ही निर्दोष आहोत असं म्हणणाऱ्या मंत्र्यांचा धडाका थांबायचं नाव घेत नाही। मुद्दा एवढाच आहे की अण्णांनी 2011 मध्ये जो वणवा पेटवला त्याचा खरा परिणाम किती झाला? लोकपाल कायदा आला, पण त्याची अंमलबजावणी ढिसाळ राहिली। भ्रष्टाचार रोखायचं सोडून आता भ्रष्टाचारीच त्याच लोकपाल समितीत बसलेत। अण्णाच्या लढ्याचा उपयोग कुणाला झाला? सामान्य जनतेला की फक्त त्या काळात नव्याने जन्मलेल्या राजकीय पक्षांना? आजही परिस्थिती बदललेली नाही। अण्णा पुन्हा आपल्या गावातून हाक देताय, पण हा आवाज किती लोकांपर्यंत पोहोचतोय? सोशल मीडियाच्या गोंधळात हा आवाज दडून जाणार की पुन्हा एकदा लोक उभे राहणार? भ्रष्टाचार ही राजकारणाची दुसरी बाजू झाली आहे। मंत्री बदलतात, सरकार बदलतात, पण सत्तेचा गैरवापर तसाच राहतो। अण्णांच्या पुन्हा पेटलेल्या या लढ्याला लोकांनी हातभार लावला तरच काहीतरी बदल होईल, नाहीतर हा 90 वर्षीय योद्धा पुन्हा एकटा लढत राहील आणि आपण आपल्या मोबाईलवर त्याच्या आंदोलनाचा एक शॉर्ट बघून पुढे स्क्रोल करत राहू। यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।